Welcome friends. Today we are going to learn practice set 1.3. We will solve all the questions. Okay. So आणि याचं जे बेसिक आहे ते आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सो नाउ वी हॅव टू स्टार्ट विथ दिस. ओके. तुम्हाला काही सेट्स दिलेले आहेत ए बी सी आणि डी असे 4 सेट्स दिलेत आणि हे जे पुढे स्टेटमेंट दिलेत ते रॉंग आहेत की राईट आहेत हे आपल्याला फक्त लिहायचं. ठीक आहे. तो प्रत्येक स्टेटमेंट काय असणार आहे ते आपल्याला काय करायचं पाहायचंय. वी विल चेक हिअर अँड वी विल राईट हिअर ट्रू ऑर फॉल्स. राईट. ओके. सो पहिल्यांदा काय दिलेलं आहे a is equals to a b c d and e means there are 5 elements in a, right? So in b c d e f 4 elements are there, right? In c b and d only 2 elements are there. In d also only 2, a and e are there, right? Okay. Now c is आता सबसेट कन्सेप्ट आपण क्लिअर केले. व्हॉट इज सबसेट? सबसेट मीन्स जो सबसेट असतो तो पुढच्या पेक्षा कमी असतो, राईट? ओके. सो सी इज सबसेट ऑफ बी म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की सी मधले सगळे एलिमेंट बी मधलेच आहेत. सी इज सबसेट ऑफ बी म्हणजे काय? सी मधले सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. सो वी विल चेक इन सी बी अँड डी इज देअर, राईट? बी आणि डी आहेत ते बी आणि डी हे बी मध्ये असलेच पाहिजेत जर तो त्याचा सबसेट असेल. सो वी विल चेक बी इज देअर. नो, बी इज नॉट देअर. बी इज देअर बट बी इज नॉट देअर. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स, राईट? ओके. स्टेटमेंट कसं आहे? रॉंग आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण काय की सी मध्ये कोण आहे? बी आहे जो बी मध्ये अजिबात नाही. देन ए इज सबसेट ऑफ डी. आता ए चेक करा. ए सबसेट सांगितलंय डी चा. ए इज सबसेट ऑफ डी म्हणजे काय की ए मधले सगळे एलिमेंट डी मध्ये आहेत? नाही, उलट त्यानंच याचे चोरलेले आहेत. ठीक आहे. मीन्स जर समजा डी इज सबसेट ऑफ ए आला असता तर करेक्ट होता. But you have given A is subset of D means this statement is also false, right? Okay. Now D is subset of B. D हे एलिमेंट, D चे एलिमेंट हे सगळे B मध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. सो वी विल चेक. A आहे का? नाही. E आहे पण E नाही, चालणार नाही. म्हणजे हा जो आहे तो त्याचा सबसेट असणार नाही. सो दिस इज ऑल्सो फॉल्स. हे सुद्धा स्टेटमेंट कसं चुकीचं आहे. देन D इज सबसेट ऑफ A. डी हा सबसेट आहे याचा. वी विल चेक. ए अँड ई इज देअर. सो ए मध्ये सुद्धा ते असणं गरजेचं आहे. ए मध्ये चला ए आहे, ई आहे. येस, दिस इज राईट. ओके. सो यू हॅव टू राईट हिअर ट्रू. नाव बी इज सबसेट ऑफ ए. बी मध्ये ए मधले सगळे एलिमेंट आहेत. सी आहे, डी आहे, ई आहे, एफ नाही. इट मीन्स दिस इज ऑल्सो फॉल्स. हे कसं असेल? 100% चुकीचं आहे. देन नेक्स्ट C is subset of A. C is subset of A. C मधले सगळे एलिमेंट इकडे आहेत का चेक करा. B आहे का? आहे. D आहे का? आहे. मीन्स दिस इज ऑल्सो करेक्ट. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा? सॉल्व्ह करायचा. ओके. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. यू हॅव गिवन तुम्हाला असं दिलेलं आहे की 1 to 20 पर्यंतच्या नंबरचा एक सेट घ्या जो युनिव्हर्सल सेट असेल. त्याला आपण यू नाव देतो. ठीक आहे. सो यू हिअर, राईट? आणि पुढे सांगितलंय की देन शो द एक्स अँड वाय बोथ आर सेट्स बाय युजिंग वेन डायग्राम. आपल्याला वेन डायग्राम काढायची. ठीक आहे. पण त्याच्या आधी एक्स मध्ये नेमके कोणते एलिमेंट आता आहेत आणि वाय मध्ये कोणते एलिमेंट आहेत हे आपल्याला क्लिअर करावं लागेल. सो आपल्याला काय दिलंय? एक्स इज इक्वल्स टू एक्स. एक्स इज द एलिमेंट ऑफ एन. एक्स हा काय आहे बघा, कुणाचा भाग आहे? तर तो कशाचा भाग आहे? यांचा. यांचा म्हणजे नॅचरल नंबरचा. पण कोणत्या? एक्स इज मोर दॅन 7 बट लेस दॅन 15 म्हणजे याच्यात कोणते एलिमेंट आले पाहिजेत हे आपल्याला क्लिअर आधी काढून घ्यावं लागेल. कोणते कोणते एलिमेंट्स आहेत बघा. कुठले घ्यायचे? 7 पेक्षा मोठे म्हणजे कोण आहे? 8 आहे, 9 आहे, 10 आहे, 11 आहे, 12 आहे, 13 आहे आणि 14 आहे. यू कॅनॉट टेक 15 अँड 7. हा, जर हे असं असतं ना, खाली लाईन दिल्या असत्या म्हणजे इक्वल ऑर लेस ग्रेटर, तर त्यावेळेस घेऊ शकतात एलिमेंट्स. ठीक आहे. तर हे एलिमेंट्स कोणाचे झाले? एक्स चे झाले. क्लिअर. आता वाय चे एलिमेंट्स आपण काढून घेऊ. वाय इज इक्वल्स टू, हा ओके. आता याच्यात बघा हा सुद्धा नॅचरलचाच आहे. वाय इज प्राईम नंबर. बघा वाय हा काय आहे? प्राईम नंबर आहे. फ्रॉम 1 to 20 1 ते 20 पर्यंतचे प्राईम नंबर. पहिला प्राईम आहे 2, बरोबर आहे. सेकंड प्राइम आहे 3, देन 5, देन 7, देन 11, देन 13, देन 17, राईट? आणि डायरेक्ट येतो कुठला? 19. हाऊ मेनी प्राइम नंबर्स आर देअर? 1 2 3 4 5 6 7 8. 8 प्राइम नंबर्स आर देअर, राईट? ओके.
आता आपल्याला हे ड्रॉ करायचे वेन डायग्राम मध्ये. आता आपण काल पाहिलं होतं की युनिव्हर्सल सेट इज रिप्रेझेंटेड बाय, बरोबर आहे का. आपण रिप्रेझेंट करताना वापरतो डिनोटेड बाय यू, डिनोट करताना यू न दाखवतो, पण रिप्रेझेंट करताना रेक्टँगल न दाखवतो. ओके, सो वी हॅव टू ड्रॉ ॲट फर्स्ट अ रेक्टँगल. ओके, याच्यामध्ये आपण लिहिणार आहेत यू, म्हणजे हा असणार आहे युनिव्हर्सल सेट. याच्यात सगळे नॅचरल नंबर आले, कोणते 1 to 20 पर्यंतचे आले. पण आता याच्यात काय आहे बघा, एक्स आणि वाय असे दोन भाग येणार आहेत. एक्स आणि वाय असे दोन वेगवेगळे दोन पोर्शन येणार आहेत. म्हणजे आपल्याला याच्यात एक्स एक सेट काढायचा आणि वाय एक सेट काढायचा. क्लिअर. म्हणजे आता तुम्हाला काय करावं लागेल, एक्स चे एलिमेंट कोणते आहेत बघा, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. क्लिअर. आता याच्यातलं कोणते एलिमेंट याच्यात आहेत असं झालंय का बघा, 2, 3, 5, 7, 11. बघा आता हे सगळे आपण काय लिहिलेत, प्राईम नंबर लिहिलेत, म्हणजे कुठल्याच नंबरना डिव्हिजिबल नाही. तर याच्यात हा जो 11 आहे तो याच्यात आलाय, हा 13 आहे तो याच्यात आलाय. ठीक आहे. बाकी कुठले एलिमेंट आलेत का बघा, कॉमन नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला, सगळे एलिमेंट्स त्याच्यात दाखवायचे. बरं आता नेमके एलिमेंट बघा किती आलेत, 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, आणि तेच एलिमेंट तिथे आले ते आपण नको पकडायला. 7, 8, 9, 10, 11 एलिमेंट आलेत. म्हणजे 9 एलिमेंट अजून त्या काय म्हणू आपण त्याला, जे ऑर्बिट आहे त्याच्यात फिरता येतात. म्हणजे ते 9 जे आहेत राहिलेले ते बाहेर फिरणार आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे कोणते एलिमेंट्स आपल्याला तिथं काढायचे आणि कोणते एलिमेंट्स बाहेर फिरवायला जाणार आहेत हे आपल्याला आधी क्लिअर करावं लागेल. बरोबर आहे. ओके, मीन्स आपल्याला काय करावं लागेल, आता एक्स आणि वाय हे दोन आपल्याला इथं दाखवायला लागतील. आपण असं दाखवूयात, समजायला हा एक्स पकडूयात आणि हा इकडं वाय पकडूयात, अशा पद्धतीने. आता क्लिअर करा, फिगर आपल्याला थोडीशी मोठी काढावं लागेल. वाटल्यास आपण हीच फिगर काय करूयात, थोडीशी मोठी काढूयात, म्हणजे आपल्याला रिप्रेझेंट करताना अडचण येणार नाही. ओके, आता आधी लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं, आपल्याला एक्स पण दाखवायचा, वाय पण दाखवायचा. इथे एक्स इथं वाय दाखवणार. पण असेही काही एलिमेंट्स आहेत की जे एक्स मध्ये पण नाही आहेत आणि वाय मध्ये पण नाहीत. क्लिअर. म्हणजे तुम्हाला कॉम्प्लिमेंट पण माहित पाहिजे, एक्सचा कॉम्प्लिमेंट आणि वायचे कॉम्प्लिमेंट ते काय होणार आहेत, बाहेर फिरणार आहेत. ठीक आहे. तर आता त्यांचे कॉम्प्लिमेंट काढले तरी तसा प्रॉब्लेमच येईल आपल्याला. ऍक्च्युली ह्या दोघांचा मिळून जे आहेत ना त्याचे कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. क्लिअर. म्हणजे एक्स प्लस वाय आणि त्यांचं कॉम्प्लिमेंट ते बाहेर फिरणार आहे. ठीक आहे. आता बघा, आपण एक्स या ठिकाणी काढतोय समजा मी असा, आणि वाय या ठिकाणी असा. आता हे काढण्याचं कारण कळलं का, याच्यात 2 एलिमेंट किंवा 2-3 एलिमेंट जे कॉमन आहेत ना दोघांकडे ते याच्यात येतील. म्हणजे कोणता एलिमेंट कॉमन आहे बघा, 11 हा कॉमन आहे आणि 13 हा आहे. म्हणजे तो काय येणार, एक म्हणजे 11 येणार आणि एक म्हणजे काय येणार, 13 येणार. हे क्लिअर झालं. आता मी याला नाव देतो, इथं आपण यू देऊयात. ओके, इथं एक्स नाव देऊयात आणि इथं वाय नाव देऊयात. क्लिअर. आता एक्स मध्ये सगळे एलिमेंट लिहा, कोणते कोणते बघा. एक्स मध्ये 8 लिहायचं आहे, 9 लिहायचं आहे. आता एक काम करा, एक बघा आपण सुरुवातीपासूनच लिहू, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. एक दोघांमध्ये पण नाहीये एक. ठीक आहे, मग एक बाहेरच फिरणार, एक आला. 2 लिहूयात, 2 कोणाकडे आहे बघा, वाय मध्ये आहे म्हणून इथं 2 इथे लिहूयात. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 वाय कडेच आहे. 4 बघा कोणाकडे आहे का, नाही. 4 मग असाच बाहेर फिरणार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे 5 बघा याच्याकडे, म्हणजे वाय कडे आहे म्हणून इथं 5 लिहूयात. 6 बघा कोणाकडे आहे, 6 बाहेरच फिरणार आहे. ठीक आहे. 7 आहे याच्याकडे म्हणून इथं लिहूयात 7. 8 आहे का बघा, 8 याच्याकडे आहे म्हणून इथं 8 लिहूयात. ठीक आहे. पुढं 9 बघा कुठं आहे, 9 याच्याकडे म्हणून इथं लिहूयात 9. 10 आहे याच्याकडे आहे. आता 11 इथं लिहिलाय. ठीक आहे. 12 कडे या, 12 कोणाकडे आहे, याच्याकडेच आहे म्हणून कोणाकडे, एक्स कडे आलं 12 ला घेऊन. 13 आहे, लिहिलाय आपण 13. 14 कोणाकडे घेतलाय आपण बघा, 14 याच्याकडेच आहे. ठीक आहे. 14 हे एलिमेंट झाले. आता आपल्याला पुढचे राहिलेत ना 15चे. 15 कोणाकडे आहे का, याच्याकडे आहे का बघा, नाही. 15 नाही, म्हणजे तो बाहेरच फिरणार आहे. नंतर 16 बघा कोणाकडे आहे, नाही, म्हणजे तो सुद्धा कुठं आहे, बाहेरच फिरणार आहे. 17 पहा कुठं आहे, 17 आहे वाय मध्ये, म्हणजे इथं आला 17. आणि 18 आहे का पहा कोणाकडं, 18 वरती पण नाही, खाली पण नाही, म्हणजे तो कुठं राहणार, बाहेरच फिरणार. 18. ठीक आहे. त्याच चौकटीत कुठेही लिहून घ्या. 19 पहा कुठं आहे, 19 आहे वाय वाल्याकडे म्हणून इथं 19 येणार आहे. ठीक आहे. आणि 20 मला वाटतं कोणाकडेच नाही, म्हणून कुठं लिहिणार आपण, याच्यामध्ये फिरणार. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते ड्रॉ करायचंय. क्लिअर. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही सिरियल वाईज सगळे नंबर जर घेतलात नाही काय एका पाठोपाठ एक, तर ते सोपं जाईल. जर समजा तुम्ही एक्सच्या आधी लिहित बसलं, वायचे लिहित बसला, तर मग कुठले राहिले ते तुम्हाला लिहिता येतील. ठीक आहे. कसंही सॉल्व्ह करा, उत्तर तुमचं फक्त चुकू देऊ नका. आता आपण चेक करू सगळे एलिमेंट आले का. ठीक आहे. आपण मोजू फक्त किती एलिमेंट्स आले, कारण रिपीट तर नक्कीच झालेलं नाही. 1 2 3 4 5 6 7
7 एलिमेंट कुठे आले, बाहेर आले. ठीक आहे. देन 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 मीन्स ऑल द एलिमेंट्स आर क्लिअर. ओके, सगळे एलिमेंट्स आपण इथं काय केले, यूज केले. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 2. प्लीज टेक द स्क्रीनशॉट आणि लक्षात ठेवा हा डिनोट करताना रेक्टँगलच पाहिजे बाहेर. ओके, सो दिस इज क्वेश्चन 2. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now question number 3, you have given universal set. Okay, 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. Okay, those elements are in universal set and P is given 1, 3, 7, 10, right? Okay, आणि तुम्हाला काय करायला सांगितलं की शो दिस बाय वेन डायग्राम. बट तुम्हाला हे दाखवताना काय काय दाखवायचं बघा, तुमच्याकडे ऍक्च्युली 2च सेट आहेत इथं, पण तुम्हाला हे 3 सेट मध्ये घेऊन जात आहेत. कसं, यू मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सगळेच एलिमेंट पी मध्ये आहेत का, नाही. काही एलिमेंट बाहेर फिरत आहेत ना, ते कोणाचे, मग ती कॉम्प्लिमेंट आहे याचा, म्हणजे काय येणार आहे तो पी डॅश किंवा आपण ज्याला कॉम्प्लिमेंट ऑफ पी म्हणतो ना, तो मांडायचा. ओके, सो वेन डायग्राम आपण सुरुवातीला काढूया. त्याच्यासाठी पहिला जो क्वेश्चन आहे तो वेन डायग्राम साठी, आणि दुसरा जो आहे ते व्हेरीफाय करायचं. आपल्याला काय व्हेरीफाय करायचं, सेकंड क्वेश्चन मध्ये पहा, आपल्याला व्हेरीफाय करायचंय की कॉम्प्लिमेंट ऑफ पी. ओके, कॉम्प्लिमेंट पी इज इक्वल्स टू पी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. राईट. ओके, इथे येऊयात आपण सुरुवातीला. सो मला सांगा, फर्स्ट आपल्याला काय दाखवायचंय की वेन डायग्रामनं हीच फिगर काढून घ्यायची. सो वेन डायग्रामनं काढतो म्हटलं की पहिलं काम आपल्याला लगेच रेक्टँगल काढून घ्यायचं, जो रिप्रेझेंट करताना आपण कोणासाठी वापरतोय, युनिव्हर्सल सेटसाठी. लगेच यू याला नाव देऊन टाकायचं. क्लिअर, हे झालं यूचं. आता याच्यातले सगळे एलिमेंट लिहायचे याच्यात, पण काही एलिमेंट पीचे आहेत, म्हणजे पी आतमध्ये येणार आहे कुठतरी इथं. ठीक आहे, याला पी नाव देऊन टाकूयात. आता हा पी म्हणजे हा ब्लॉक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे हा जो बॉक्स आहे ना, हा जो आपण ओव्हल काढलाय त्यासाठी आपण काय करणार, पी टाकणार. आता पहा, आता याच्यात कुठलेले आधी ह्याचे लिहून घ्या, म्हणजे कोणते, 1, 3, 7, 10. आता जे उरले ह्याच्यातले 4 सोडून ते सगळे बाहेर फिरणारे घ्या, म्हणजे कोणते, 1 घेतलाय, 2 घेतलाय का नाही, 2, 3 घेतलाय, 7 घेतलाय, 8 घेतलाय, 9 घ्या, 10 याच्यात घेतलाय, विषय संपला. म्हणजे पुढचे राहिलेले त्याच्याच 11 आणि 12. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये हे जे एलिमेंट आहेत ना बाहेर फिरत आहेत, म्हणजे कुठले 2, 8, 9, 11 आणि 12, हे कोणाचे झाले, तर ते झाले पी डॅशचे. ठीक आहे, म्हणजे आता यू तर माहित झालं आपल्याला, पी माहिती आहे. पी मध्ये काय येणार आहे, 1, 3, 7, 10, आणि जो पुढचा आहे ज्याला आपण कॉम्प्लिमेंट ऑफ पी म्हणतोय, त्याच्यामध्ये कोण येणार आहे, तर 2 येणार आहे, 8 येणार आहे, 9 येणार आहे, 11 येणार आहे आणि 12 येणार आहे. काल आपण एक प्रॉपर्टी पाहिली होती बाब, पी प्लस कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल्स टू यू. चेक करूयात आपण. एक, सगळे एलिमेंट आहेत का बघा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे, 11 आहे, 12 आहे, सगळे एलिमेंट कव्हर झाले. दिस इज फर्स्ट क्वेश्चन. आता सेकंड मध्ये काय सांगितलं, तुम्हाला व्हेरीफाय करायचंय. काय व्हेरीफाय करायचंय की कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट पी इज इक्वल्स टू पी. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण काय करूयात, किंमत टाकूयात. कशाची काढूयात, याची, पी डॅश, पी कॉम्प्लिमेंटची. कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल्स टू पी. कॉम्प्लिमेंट ऑफ पी म्हणजे कोणते कळले, हे 2, 8, 9, 11, 12, हे कोणाचे झाले, कॉम्प्लिमेंट ऑफ पी चे. क्लिअर आहे. आता पुढं आपल्याला पी चे तर माहिती आहेत आपल्याला ऑलरेडी. ठीक आहे, आता पी चे पण आपण वाटले असते तर काय करा, आपण इथं लिहिलेच आहे. आता कॉम्प्लिमेंट चे काढले आपण, आता कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट काढायचं आपल्याला. म्हणजे काय करणार आपण, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काढून घेणार. तो काय असला पाहिजे, आता पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे हे तर येणार नाहीत. क्लिअर करा, कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे हे येणार आहे का, नाही येणार. म्हणजे हे सोडून, म्हणजे ह्याचे एलिमेंट सोडून दुसरे एलिमेंट. आता ह्याचे सोडून म्हणजे कोणते राहिले, हे सोडून म्हणजे कोणते राहिले, पीचेच राहिले. म्हणजे कोणते येणार आहेत, 1, 3, 7, आय थिंक 10, राईट, 10 इज दॅट. ओके, बट P इज इक्वल्स टू, बट हे जे आपण लिहिले ते कोणाचे आहेत, पीचे. 1, 3, 7, 10, बरोबर आहे का. म्हणजे हे आपण काढले पी डॅशच्या डॅशचे, पण हे ऑलरेडी कोणाचे आहेत, पीचे आहेत. देअरफॉर पी कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू पी. ओके, म्हटल्यास तुम्ही असंही करू शकता. पहा, इथं लिहिलं 1 द्या, इथं काय करा, स्टेटमेंट 2 द्या, आणि इथं लिहा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते काय करता येतं, सॉल्व्ह करता. ओके, दिस इज क्वेश्चन नंबर 2. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट.
Now question number 4, which is very easy question. I can say कि easiest question of this exercise. Okay, so what this question is, 1327 and then write any 3 subset of A. आता लक्षात ठेवा, आपल्याला सबसेट लिहायचे त्याचे 3, कोणते पण लिहायचे तुम्हाला सबसेट. आता सबसेट लिहायचं म्हणलं किती सोपं आहे पहा. आपल्याला 2 प्रॉपर्टी तर आधी माहिती आहेत, किती सोप्या आहेत. पहिली प्रॉपर्टी काय सांगते, एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे तुम्ही दुसरा सेट डायरेक्टली असा जर लिहिला ना, B इज इक्वल्स टू 1 3 2 7. ओके, एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे किंवा हाच ए लिहिला तरी चालेल, म्हणजे हा लिहून जरी दुसरं नाव दिलं तरी चालेल, किंवा हाच जरी लिहिला ए इज इक्वल्स टू असं जरी लिहिला तरी हा सुद्धा याचा सबसेट आहेच. ए इज सबसेट ऑफ ए. दुसरा सेट समजा मी काय करतोय, बी नावाचा सेट लिहितोय. आता तो कुठला लिहू शकताय तुम्ही, एम्प्टी सेट लिहू शकताय, कारण एव्हरी एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एनी सेट. कुठल्याही सेटचा तो सबसेट असतो. सी इज इक्वल्स टू, आता हे तर किती सोपं, तुम्ही एकच एलिमेंट लिहायच्यातला. चला, डी इज इक्वल्स टू पुढचा एक एलिमेंट लिहा 3. पुढचा आपण ई नाव दिलं, ई इज इक्वल्स टू पुढचा एक एलिमेंट लिहा. नंतर एफ नाव देऊयात आपण सेटला, आणि एक राहिलेलं लिहूयात 7 लिहूयात. तुम्हाला आणखीन ऑर मध्ये जर जाऊन करायचं असेल काम याच्यावर, तर एफ झालंय जी इज इक्वल्स टू 2 2 चे जोड्या लिहा. म्हणजे कसं लिहा, 1,3 लिहा. फक्त याच्यातले एलिमेंट्स लिहा. ठीक आहे, असे कितीही सेट तुम्ही बनवू शकता, एवढंच नाही किती बनवू शकता. ठीक आहे, किती म्हणजे त्यालाही लिमिट आहे, पण तुम्हाला 3च विचारलं, तुम्ही निदान 10 तरी बनवू शकता. याच्यात काहीच अवघड असं राहणार नाही. ठीक आहे, सो यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन व्हेरी इझिली. सो फक्त ह्या 2 कंडिशन हे का लिहिलं याचं रिझन असू द्या. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ आणि एव्हरी एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एनी सेट. क्लियर? ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. इट इज व्हेरी इझी क्वेश्चन. ओके, ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. मी थोडंसं शॉर्ट मध्ये लिहितोय. ठीक आहे, काय सांगितलंय, पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. रेसिडेंट म्हणजे तिथे राहणारे नागरिक. ठीक आहे, M is the set of all resident in Madhya Pradesh, right? Then I is the set of all residents in Indore. Then B is the set of all resident in India, Bharat. Okay. Then H is the set of all residents in Maharashtra. Clear? आणि तुम्हाला सांगितलंय find the subset relation between the all sets. तुम्हाला सबसेट कळले पाहिजेत कसे मांडायचे. आता या सेटची नावं तर आपल्याकडे आहेत. ठीक आहे, मला सांगा पी हा कोणाचा सबसेट असू शकतो. पी हा यमचा सबसेट आहे का? पुणे मध्य प्रदेशात येतं का? नाही, सोडून द्या. पी सबसेट ऑफ इंदोर, इंदोरमध्ये येतं? नाही. पी हे इंडियामध्ये येतं. ओके, सो पी इज सबसेट ऑफ बी, आय थिंक, राईट? बी. ओके, पहिलं रिलेशन भेटलं तुम्हाला. त्याच्यानंतर पी हे महाराष्ट्रात येतं, म्हणून काय लिहिणार सेकंड मध्ये, पी इज सबसेट ऑफ एच, आय थिंक, राईट? एच. ओके, क्लिअर झालं. चला पुढे आता एम. यम हे पुण्यात येतं, यम हे इंदोरमध्ये येतं? नाही, यम इंदोरमध्ये येत नाही, लक्षात ठेवा. यम हे बी मध्ये येतं का? येतं. का? कारण मध्य प्रदेश भारतात येतं ना. सो थर्ड वन विल बी एम इज सबसेट ऑफ बी. फोर्थ वन. ठीक आहे, आता यम दुसरीकडे कुठे येणार नाही, महाराष्ट्रात तर येणारच नाही. ठीक आहे, चला पुढे या आता. आय. इंदोर. इंदोर कशात येतं? इंदोर जसं पुणे येतं ना महाराष्ट्रात आणि इंडियामध्ये, तसं इंदोर कशात येतं? एमपी मध्ये आणि हैदराबाद मध्ये. ठीक आहे, सो काय येणार आहे पहा. आता आपण लिहितोय कुठलं? आय. आय इज सबसेट ऑफ, कोणाचा सबसेट येणार आहे पहा. आय. इंदोर हा इंडियाचा आणि मध्य प्रदेशचा. सो एम आणि फिफ्थ वन आय इज सबसेट ऑफ काय यायला पाहिजे? बी यायला पाहिजे. क्लिअर आहे? हे झालं. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आता आपण काय घेतलं बघा, आय पर्यंत आलो आपण इथपर्यंत. ठीक आहे, आता बी. इंडिया हा कशाचा सबसेट येणार आहे? येऊ शकतो का भारत हा कोणाचा सबसेट आहे त्यातला? येऊ शकतो, एका जणाचा. कोणाचा? बी इज सबसेट ऑफ बी. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो ना. ओके, सो आणि एच राहिला शेवटचा आता सातवा आमचा आपला महाराष्ट्र. तर महाराष्ट्र हा कशाचा सबसेट येणार आहे? इंडियाचा येणार आहे, दुसरं कोणाचा येणार नाही. ओके, सो एच इज सबसेट ऑफ, कोणाचा सबसेट येईल? भारताचा, बीचा. ओके, तर असं सबसेट रिलेशन तुम्हाला मांडायचं आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर 5. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. In this question you have another sub question, which set will be the universal set?
याच्यातला युनिव्हर्सल सेट कोणता असेल? डेफिनेटली द युनिव्हर्सल सेट इज इंडिया, म्हणजेच कुठला असेल? बी. ओके, सो सेट बी इज युनिव्हर्सल सेट फॉर ऑल सेट्स. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, हे बाकीचे जे सेट्स आहेत ना त्याच्यात इंडिया सगळ्या ह्याच्यात इंडियाचं सगळ्यात हायेस्ट आहे, म्हणजे सगळे सेट इंडियाचे सबसेट आहेत. बरोबर आहे का? बघा, म्हणजे पी पण आपण सबसेट लिहिला बीचा. बरोबर आहे. पी पण लिहिला, पी लिहिला नाही वाटतं, लिहिलाय सुरुवातीला लिहिलाय. ठीक आहे. नंतर एम पण लिहिला, नंतर आय पण लिहिलेला आहे. ठीक आहे. नंतर बी पण बी तर आहे स्वतःचा. ठीक आहे. त्याच्यानंतर एच पण लिहिला आपण, म्हणजे सगळ्यांसाठी तो काय आहे? युनिव्हर्सल सेट आहे. सो याच्यात जर एशिया वगैरे असतं तर मग तो युनिव्हर्सल सेट झाला असता जो मोठा आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे. सो तर हे जे आहे ते काय झाले? हा सेकंड सब क्वेश्चन झाला त्यातला, आणि हे सगळे त्याचं सबसेट रिलेशन झालं. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट फॉर दिस ओनली. Okay, now question number 6. Okay, A is set of multiples of 5, B is set of multiples of 7 आणि C is set of multiples of 12. Okay, त्याच्यानंतर इकडे काय दिलंय? सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4, आणि इथं दिलंय इव्हन स्क्वेअर नंबरचा सेट. आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय पहा? विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर ऑल द सेट्स गिव्हन बिलो. म्हणजे तुम्हाला याच्यात फक्त सेट ऑफ नंबर जे आपण पाहतो ना, सेट ऑफ नंबर्स म्हणजे कोणते? एन आहे, डब्ल्यू आहे, आय आहे. ओके, ते जे नंबर्स पाहतो आपण तर ते याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचे. ठीक आहे. आता पहा, सेट ए म्हणजे काय येणार आहे? सेट ए इज इक्वल्स टू काय असणार आहे सांगा? सेट ए म्हणजे काय? मल्टिपल्स ऑफ 5, म्हणजे 5, 10, 15, 20. हे पुढे जाणार आहे, थांबणार नाही. नंतर बी हा सेट आपण सांगितलाय, सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7, 7, 14, 21, 28. हे पुढे कंटिन्यू. ओके, अनलिमिटेड. C is equals to 12, 24, 36, 48. हे पुढे कंटिन्यू असंच. ठीक आहे. आता बघा, हे ए असो, बी असो, सी असो, हे सगळे नॅचरल नंबर आहेत, सगळे होल नंबर आहेत आणि सगळे इंटिजर आहेत. ओके, सो सगळ्यांसाठी तुम्हाला काय सांगितलंय की त्यांना सांगितलंय की हे कोणाचे काय म्हटलंय बघा? विच ऑफ द सेट ऑफ द नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर सेट्स गिव्हन बिलो. म्हणजे यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट कोणते असतील? तर एन, डब्ल्यू, आय विल बी द युनिव्हर्सल सेट्स फॉर एच. ठीक आहे. प्रत्येकासाठी एन असो, डब्ल्यू असो, आय असो, हे काय असणार आहेत? युनिव्हर्सल सेट असणार. क्लिअर? म्हणजे सगळे काय आहेत तर युनिव्हर्सल, सॉरी, एन आहे, डब्ल्यू आहेत किंवा आय आहेत. आता पुढचे जे काही टाइप्स आहेत ते सुद्धा असू शकतात बरं. काय फक्त आपल्याला आतापर्यंत किंवा पुढे जे तुम्हाला रिअल नंबर्स वगैरे दिलेले होते त्याचे सुद्धा हे काय असणार आहेत? सबसेट असणार आहेत, काही अडचण नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी सुद्धा युनिव्हर्सल सेट असणार आहेत. फक्त आपण आता हे याच्यात बघा, कारण आपण हा जो आय पकडतो, आय म्हणजे आपण बॅकला पण जातो, निगेटिव्हला, पुढे पॉझिटिव्हला पण जातो. ठीक आहे. पुन्हा यांचे सुद्धा काही युनिव्हर्सल आहेतच ना, रिअल नंबर्स आहेत. ठीक आहे. तर आता याचं सुद्धा असंच सॉल्व्ह करायचंय तुम्हाला. हा कसा असेल? तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी क्वेश्चन असेल. म्हणजे तुम्ही काय करणार? पी आणि टी चे एलिमेंट्स काढून घेणार इथं. क्लिअर? आणि पुन्हा हेच रिलेशन लिहिणार त्यांचं, म्हणजे एन, डब्ल्यू आणि आय, कारण ते पण एन, डब्ल्यू, आय मध्ये येणारच आहे. ठीक आहे. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. आय थिंक यू कॅन सॉल्व्ह दिस क्वेश्चन. ओके, सो हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे अँड दिस इज सॉल्व्ह फॉर यू, राईट? ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 6 from 1.3, right? Now the last question of this exercise, question number 7, right? Okay, तुम्हाला काय दिलंय पहा की टेक एनी क्लास. तुम्हाला एक क्लास घ्यायचा आहे, त्याच्यातला सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन क्लास हा काय पकडा? युनिव्हर्सल सेट पकडा. म्हणून मी त्याला यू नाव दिलं. आणि हे कशासाठी द्या? सेट ऑफ स्टुडंट्स हू सेक्युअर 50% or more marks in maths. म्हणजे 50 किंवा 50% जास्त मार्क मिळालेली मुलं याच्यात आहेत. म्हणजे राहिली कोणती? 50 किंवा 50च्या कमी, म्हणजे 50 और मोर मार्क्स सांगितलं ना. आता 50 किंवा आपण काय करणार? त्याच्यात लेस मध्ये घेणार. म्हणजे त्याच्यात कोणती मुलं घेणार आपण? आता याच्यात आले कोणते? 50 पेक्षा जास्त वाले. मग राहिले कोणते? ज्यांना 50 पेक्षा कमी घेतले. आता इथे क्लिअर करा अजून एक गोष्ट की सेट ऑफ स्टुडंट्स हू सेक्युअर 50 और मोर 50 म्हणताय. ओके, याच्या आधी मी जर काय बोललो असेल वेगळं तर लक्षात घ्या. अजून एकदा क्लिअर करा की 50 और मोर मार्क्स म्हणजे आता 50 और लेस येणार नाही, फक्त लेस येणार. ओके,
म्हणजे याचा कॉम्प्लिमेंट. ओके, सो वी हॅव टू फाइंड ओनली द कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आपल्याला फक्त ए चा कॉम्प्लिमेंट शोधायचा. ओके, सो द कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय असेल पहा, सेट ऑफ स्टुडंट्स हू सेक्युअर, असंच लिहा वाटल्यास, लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. लक्षात येते का? पहा हे कसं लिहिलं ते. ठीक आहे, आपल्याला इथं दिलता युनिव्हर्सल, त्याचा विषय सोडून द्या. ए मध्ये कोणते 50 आणि 50 पेक्षा जास्तचे, म्हणजे 50 आणि 50 पेक्षा जास्त. आता आपल्याला कुठले घ्यावे लागतील मग? हे म्हणजे याच्यात 50 पण आला आणि हे पुढचे पण आले. क्लिअर? म्हणजे याच्यात 50 पण आला आणि याच्यात कोण आले? 51 पासून पुढचे पण आले. राहिले कोणते? 50च्या आतले. म्हणजे ते आतले म्हणजे कोण? 49 पासूनचे अलीकडे जे आहेत ते. म्हणून लेस दॅन 50 लिहिले. क्लिअर? ओके, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सो दिस इज क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो या ऑर मुळे थोडस आपल्याला गफलत होऊ शकतो. आपण इथं जर लिहिलं ना 50 और लेस दॅन 50, तरी आपण तिथं चुकीचं होऊ शकतो. ठीक आहे, सो प्लीज टेक इट केअरफुली. याला थोडस व्यवस्थित घ्या, लक्षात घ्या. क्वेश्चन अवघड अजिबात नाहीये. ठीक आहे, सो तर हे अशा पद्धतीने आपला 1.3 जो आहे तो काय झालेला आहे? संपलेला आहे. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असतील तर नक्की पाठवा. त्याच्यामध्ये जर समजा काही तुम्हाला फास्ट स्पीड होतोय म्हणा किंवा काही जरी असेल तरी तुम्ही पाठवू शकता. ओके, तर त्यात कमेंट्सचा विचार नक्की केला जाईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांबरोबर प्लीज शेअर करा, त्यांनाही फायदा होईल. ओके, सो आणि जर चॅनलवर जुने असाल तर खरंच तुमचे खूप धन्यवाद, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल. नवीन जे आहे त्यांना मात्र सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन भेटतील. ओके, गुड डे.